अत्यंत दुर्दैवी. मोहोळ तालुक्यातील पाटकुलमधील लोंढे कुटुंबावर काळाचा घाला. शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चौरे यांचा मदतीचा हात. कठीण काळात सामाजिक बांधिलकी. चौरे यांच्याकडून लोंढे कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी आणि आर्थिक मदत. माणुसकीचे दर्शन. शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चौरे यांच्याकडून पीडित कुटुंबाला 50,000 रुपयांची तातडीची मदत. पंढरपूर तालुक्यातील कोर्टी शिवारात सुरेश लाड यांच्या शेतात विजय राजकुमार लोंढे वय वर्ष 30 हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते. विजय लोंढे मूळचे मोहोळ तालुक्यातील पाटकुल गावचे रहिवासी होते. ते आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी पत्नी प्रियांका विजय लोंढे वय वर्ष 28 आणि 2 मुलांसह या ठिकाणी शेतमजुरीचे काम करत होते. एक अतिशय सुन्न करणारी घटना समोर आली आहे. खेळता खेळता शेततळ्यात पडलेल्या आपल्या चिमुरड्याचा जीव वाचवण्यासाठी आई वडिलांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शेततळ्यातील शेवाळाने पाण्याचा अंदाज न आल्याने लोंढे कुटुंबातील त्या तिघांचाही बुडून मृत्यू झाला आहे. लोंढे कुटुंबातील लहान मुलगा अंगणात खेळत असताना अचानक शेजारील शेततळ्यात पडला. हे पाहताच मायपोटी आईने विचार न करता मुलाला वाचवण्यासाठी तळ्यात उडी घेतली. पत्नी आणि मुलाला पाण्यात संघर्ष करताना पाहून पती विजय लोंढे यांनीही तात्काळ मदतीसाठी उडी मारली. परंतु शेततळ्यात मोठ्या प्रमाणात साचलेले शेवाळ आणि पाण्याचा अंदाज न आल्याने या तिघांनाही बाहेर पडता आले नाही. शेवाळामुळे पाय अडकल्याने आणि श्वास कोंडल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. एकाच वेळी घरातील तिघांचाही अंत झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दुर्दैवाने शेतातील शेततळ्यात पडून विजय, प्रियांका आणि त्यांच्या 5 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे लोंढे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुर्घटनेत त्यांचा 8 वर्षाचा मुलगा मात्र वाचला असून आता त्याच्या आणि वृद्ध आजी आजोबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विजय लोंढे यांच्या निधनाची बातमी समजताच शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चौरे यांनी तातडीने पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबाचे सांत्वन करत त्यांना धीर दिला. केवळ सांत्वनच नाही तर सामाजिक बांधिलकी जपत चौरे यांनी विजय लोंढे यांचे वृद्ध आई वडील आणि त्यांच्या 8 वर्षाच्या मुलाच्या भविष्यासाठी 50,000 रुपयांची रोख मदत सुपूर्द केली. संकटाच्या काळात मदतीचा हात देऊन त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. एकीकडे कुटुंबाचा आधार गेल्याने लोंढे परिवार हतबल झाला असताना चौरे यांनी दिलेली ही तातडीची मदत त्यांच्या पालनपोषणासाठी मोठा आधार ठरणार आहे. राजकीय नेत्याच्या पलीकडे जाऊन एक संवेदनशील सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका चरणराज चौरे यांनी निभावल्याने परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. संकटाच्या काळात धावून येत चरणराज चौरे यांनी दाखवलेल्या या दातृत्वामुळे पीडित